नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2025 साठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। पीक विमा भरण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, कृषी विभागांच्या माध्यमातून ही अपडेट देण्यात आली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 साठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शासन निर्णय दिनांक 24 जून 2025 नुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2% व रब्बी हंगामासाठी 1.5% आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% ठेवण्यात आला आहे। हे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यायला पाहिजे। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे। तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्हाला पीक विमाचा फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा पीक विमा योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही, फॉर्म सुद्धा भरता येणार नाही। हा ओळखपत्र क्रमांक कशा पद्धतीने काढायचा, कोणत्या ठिकाणी उपलब्ध होईल याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे। या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन, त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती एकदा व्यवस्थित पाहून घ्या। ई पीक पाहणी सुद्धा बंधनकारक करण्यात आली आहे, असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे यामध्ये देण्यात आलेला आहे। या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बोगस विमा तसेच महसूल दस्तावेज मध्ये फेरफार करून विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येणार व संबंधितास 5 वर्षाकरिता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, असा सुद्धा उल्लेख या नियमामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेलं आहे। पीक विमा भरण्यास सुरुवात जी आहे 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे। अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2025 ठेवण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांना पीक विमा भरायचा आहे, जे वरील नियम काटेकोरपणाने पालन करायचे आहेत, या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो, अन्यथा मिळू शकणार नाही। जेव्हा पीक विमा फॉर्म भरण्यास सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।